बातमी मराठा आरक्षणाची आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी पुढे ढकलली आहे। आता सुनावणी 15 ऑक्टोबरला होईल। दुपारी 3 वाजता ही सुनावणी होईल। अपरिहार्य कारणास्तव सुनावणी पुढे ढकलल्याचं वृत्त आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठा आरक्षणासंदर्भात आज सुनावणी होणार होती, पण आता मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता ही सुनावणी 15 तारखेला होईल, म्हणजे बरोबर 10 दिवसांनी, 10 ते 11 दिवसांनी ही सुनावणी असेल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, सुनावणी पुढे ढकलण्यामागे नेमकं काय कराल? नक्कीच आपण जर बघितलं तर आजची जी सुनावणी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। 15 ऑक्टोबर पर्यंत 3 वाजता ही सुनावणी पुन्हा होईल असं सांगण्यात येत आहे। मात्र आजचीच अपरिहार्य कारणास्तव सुनावणी पुढे ढकलत असल्याची माहिती दिली आहे। नेमकं कोणतं कारण आहे ते अद्याप समोर आलेलं नाही। असं असलं तरी एकंदरीत जर बघितलं तर मागची जी सुनावणी पार पडली होती त्यामध्ये शैक्षणिक संदर्भात सुनावणीमध्ये विषय सुरू होता आणि यावेळी जी सुनावणी होणार होती त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण मराठ्यांना नाही अशा संदर्भात ॲडव्होकेट प्रदीप संचेती जे आहेत ते सांगणार होते। मात्र आजची सुनावणी जी आहे ती पुढे ढकललेली आहे। त्यामुळे आज सुनावणी होणार नसली तरी जे पुढची 15 ऑक्टोबर रोजी जी सुनावणी पार पडेल त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण मराठा समाजाला नाहीये या संदर्भातली जी आर्ग्युमेंट होईल ती पार पडेल अशी माहिती जी आहे ती सध्या समोर येताना पाहायला मिळते। लाघवी, अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।